आणि मोईन पटेल आणि राज टेळे ज्याच्या मामाचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं एक आयडॉल पैलवान म्हणून घेतलं जातं. कुस्ती सम्राट असलम काजींचा भाचा तानाजी केसरे पैलवान पंचाच्या भूमिकेमध्ये तिथे कामकोशार केले पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन पंचाच्या भूमिकेमध्ये. सूरज कोळेकरनं कब्जा घेतला पण कुस्ती अग्रेसिव्ह करण्याच्या मनसुब्याने आखाड्यात उतरलेला दीपराज. इकडे मोईन पटेल अनुभवाला जास्त आणि राज टेळे नव्या दामाचा पैलवान असा मुकाबला सुरू झालेला आहे. शाबाश. मैदानी कुस्ती 5 मिनिटाची आणि त्यामध्ये अग्रेसिव्ह मोड मध्ये समोरून लांब पकडून मोईन पटेल पैलवान. सूरज पैलवान धरून कुस्तीचा निकाल होणार नाही. कुस्तीत हार जीत चालणार. राजचा कब्जा इकडे मोईनने घेतला. याच समयाला सन्मान्य विजय भाऊ खटके कृषी उत्पन्न बाजार समिती माडा संचालक आलेले आहेत आणि ज्यांच्या चिरंजीवानं आज मामाच्या गावात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सार्थक खटके पैलवानचे पिताश्री एकेकाचे नामवंत पैलवान तांबवे माडा या भागाची युवा नेते सन्मान्य नागनाथ भाऊ खटके पाटील गोरगडी पैलवानचे आधारवाड या गावचे जावाई या मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत. भाऊ तुमचं हे कुस्ती मैदान कुस्ती कमिटी स्वागत करते. शाबाश. राज टेळे सारख्या पैलवानला मोईन पटेल बरोबर कुस्ती करून नाव कमवायची संधी आहे आणि मोईन बरोबर कुस्ती करणाऱ्या पैलवानला स्टेटस प्राप्त होतं. ते नवंदर काढण्याचा सूरज कोळेकरचा प्रयत्न. शाबाश. ह्या मैदानी कुस्तीत बरं का पॉइंट वरच्या कुस्तीला जास्तीत जास्त सांगितलं तर चांगलं असते. मैदानी कुस्तीमध्ये त्यांना रोज कुस्त्या करायची सवय असते. घुटना ठेवलेला आहे. जवळजवळ 92 किलो वजन गटामध्ये या मोहीनं पदक पटकावलेला आहे. सूरज कोळेकर दीपराज घड्याळ काटा पुढे सरकाय लागला. आज आत्ता ताबडतोब सूरजनं नवंदर काढला. आतापर्यंत कंदरचे 2 पैलवान विजयी झालेले आहे. शाबाश. हाताचा नवंदर दीपराज त्यातून वाचलेला. इकडे राज टेळेवरती घुटना ठेवलाय. कवळा बिलवा राज संघर्ष करतोय. हो 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 हो. मानकुट काढून घे की मानकुट. कसा आहे पाठीराखा असं मधने सर. अशा कुस्त्या खर तर ही स्पर्धा घ्यायची भाऊ. तुम्हाला माहितीसाठी असावं की ही स्पर्धा घ्यायचं कारण सांगतो. 8 दिवस मला पोरांनी जमावलं. सकाळ दुपार संध्याकाळ मधने सरला फोन करायचो. सकाळी जोडलेली कुस्ती दुपारी मोडलेली आहे. दुपारी जोडलेली कुस्ती संध्याकाळी मोडलेली आहे. ह्याच मैदानासाठी 8 दिवस एक पण कुस्ती झाली नाही. शेवटचा निर्णय ही स्पर्धा घ्यायची ठरवलं. आज कुणी पण कुणासंग खेळताना बघायला मिळेल. याच साठी केला होता टास्क. खंडेरायालाच मान्य आहे असं होणं. हात जोडले काय काय पैलवानला खेळ कुस्ती 50,000 घे. एक साईडला तुम्ही ठरवल तेवढे पैसे द्यायला तयार होतो. प्रत्येक पैलवानला कुस्ती खेळा म्हणून आग्रह धरला. स्वतःला सिद्ध करण्याची ह्याच्या पुढची कुस्ती सगळ्यात आक्रमक आणि तगडी कुस्ती आहे. विक्रम भोसले खवसपूर आणि मामा तरंगे इंदापूर. आणि त्या कुस्तीची रक्कम काय असू शकते मैदानी रोख. विक्रम भोसले आता 75,000 लाख रुपये घेतो एका साईडला. आणि मामा तरंगे बी त्याच तोही त्याच तोला मोलाचा अनेक गदा पटकवलेल्या आहेत. मामानं महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो. काय कुस्ती आली पहिल्याच फेरीमध्ये. दीपराजनं कब्जा घेतलेला आहे. सगळ्याच्या साक्षानं हे लॉट्स टाकले. सगळ्याच्या साक्षानं पंच कमिटी विथ इतर तिथं जी लोक आहेत निपक्षपातीपणाचा कार्यक्रम. वा 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 वा. राज टेळे सारख्या पैलवाननं मोईन पटेलचा कब्जा घेणं वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखा. काय कुस्तीत
बदल होतोय. पोजा कंट्रोल पोजा राहू दे. माती घाल ना दुसरी हात. 1 मिनिट. राज पैलवान आणि मोहीन पटेल झोनच्या बाहेर तुमची कुस्ती घ्या. तुमचा 1 मिनिट राहिलाय. तुमचा 2 मिनिट संपलाय. हॅलो जर हॅलो. राज टेळे आणि मोहन पटेलच्या 30 सेकंद राहिले. आणि निकाल. चितपट कुस्ती दिली जात नाही. बाहेर चितपट करू नका. एनर्जी वाया घालवू नका. हो हो केसरे रमेश सर. बाप्पा जपून बसा. टाइम अप. चल पुढे. ए बप्प्या मोहीन पटेल लाल फीत बांधायचे.